Hello friends, welcome to my YouTube channel Tovarage Physics. In this video, we are going to derive the expression for mechanical energy or total energy of a particle performing SHM. Now, to obtain the expression for total energy of particle performing SHM, we will obtain the expression for potential energy, then for kinetic energy and then for total energy, because the total energy is the sum of kinetic energy and potential energy. So let us derive the expression for potential energy of a particle. So first of all, we will find the potential energy of a particle. Now, in order to find the expression for potential energy, we will consider a particle performing SHM along the path PQ as shown in this following figure. Let us consider P be the left extreme position and Q be the right extreme position and O be the mean position of particle performing SHM, and this distance is known as amplitude. Again, this distance is known as the amplitude. So A be the amplitude of SHM. Okay, बघा बेटा, आता पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काढायचं आहे तर कसं काढता येईल? आपल्याला वर्क डन बाय फोर्स काढावं लागेल. ठीक आहे, मग जे वर्क डन होईल तीच पोटेन्शियल एनर्जी असेल त्या पार्टिकलची. मग टू ऑब्टेन द पोटेन्शियल एनर्जी, फर्स्ट ऑफ ऑल वी विल ऑब्टेन वर्क डन बाय द फोर्स. सो टू ऑब्टेन द वर्क डन, कन्सिडर R be the any position of particle which is at a distance x from the mean position. Okay, आणि याच्यानंतर एक स्मॉल इनफायनाइटेसिमल डिस्प्लेसमेंट हे dx कन्सिडर करा when particle moves from this point R to point S. इनफायनाइटेसिमल डिस्प्लेसमेंट मीन्स काय बेटा? विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल. चला, काय काढायचं आता आपल्याला? आपलं इंटेन्शन आहे पोटेन्शियल एनर्जी काढायची, पण त्याच्यासाठी वर्क डन काढावं लागेल. ओके, चला, वर्क डन काढण्याच्या आधी आपल्याला फोर्स माहिती असायला पाहिजे. सो वी विल कन्सिडर व्हेन पार्टिकल इज ॲट पॉइंट R, then force acting on particle is कोणता असतं बेटा? Correct, it is the restoring force. So we can say when particle is at point R, then restoring force acting on this particle is given by F is equal to काय असतं बेटा? minus kx. बरोबर आहे. Now when particle is at point R, then force acting on it is given by F is equal to minus kx. Negative sign काय सांगते तुम्हाला माहिती? Force and displacement are अपोजिट इन डायरेक्शन. करेक्ट आहे. चला, लक्षात आहे तुमच्या. हा, आता फोर्स काढलं की वी विल कन्सिडर dx बी द फर्दर इनफायनाइटेसिमल डिस्प्लेसमेंट. ओके, नाउ वर्क डन फॉर दिस स्मॉल डिस्प्लेसमेंट dx is given by this dw is equal to minus f into dx. Here again force and displacement are opposite in direction, म्हणून तिथं निगेटिव्ह साइन येईल. ही फोर्सची व्हॅल्यू इथं पुट केली बेटा, काय लिहिता येईल? हे मायनस एफ, एफ ची व्हॅल्यू काय येईल? हे मायनस ऑफ मायनस के एक्स इंटू dx असेल. सो इट विल बिकम kx इंटू dx. सो दिस इज द स्मॉल अमाउंट ऑफ वर्क डन फॉर द डिस्प्लेसमेंट dx. बेटा, आपल्याला कोणतं वर्क डन काढायचंय? वर्क डन बाय फोर्स इन मुव्हिंग फ्रॉम ओरिजिन टू R, सॉरी मेन पोझिशन टू R, म्हणजे x एवढ्या डिस्प्लेसमेंट साठीच वर्क डन काढायचंय. कसं मिळेल बेटा ते? बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिटवीन द लिमिट, काय लोअर लिमिट 0 टू R पर्यंत जायचंय म्हणजे x असेल. सो टोटल वर्क डन W इज गिवन बाय इंटिग्रेशन 0 टू x इंटू dw. बघा भाऊ, आता याची व्हॅल्यू जर पुट केली बेटा मी, कशी? हे 0 टू x असेल. dw मीन्स काय? kx इंटू dx. पुन्हा आपल्याला इंटिग्रेशनचा रूल माहिती बेटा, कोणता? k कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊ शकतो आपण. सो w इज इक्वल टू k, दिस इंटिग्रेशन 0 टू x इंटू dx. याचं इंटिग्रेशन पार्ट आहे बेटा आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx इज x स्क्वेअर अपॉन 2. करेक्ट आहे. मी त्याची व्हॅल्यू पुट करतो बेटा इथे. हे k इंटिग्रेशन झालं x स्क्वेअर अपॉन 2, लोअर लिमिट 0, अपर लिमिट x. ही व्हॅल्यू जर याच्यात पुट केल्या लिमिट बेटा तर आपल्याला असेल डायरेक्टली वर्क डन इज इक्वल टू हाफ इंटू के एक्स चा स्क्वेअर. तुम्ही पुट करून बघा. हे झालं वर्क डन. पण बेटा, वर्क डन काढणं आपलं इंटेन्शन नाही, आपल्याला काय काढायची? पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी काय असते? हे वर्क डनच असते. सो दिस वर्क डन शुड बी द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल. मग बघ बेटा, आता पोटेन्शियल एनर्जी कशी लिहितो मी? Therefore, this potential energy EP is equal to half
किंवा वी कॅन से इट इज इक्वल टू वर्क डन. वर्क डन एवढी असायला पाहिजे बेटा. ठीक आहे. सो ईपी इज इक्वल टू काय यायला पाहिजे, इट इज हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. हे मेन एक्सप्रेशन झालं. कशासाठी बेटा, फॉर द पोटेन्शियल एनर्जी. ओके, हे एक्सप्रेशन तुम्हाला कळालं. आता के काय असतो बेटा, फोर्स कॉन्स्टंट आहे. कसा लिहिता येतो, एम ओमेगा स्क्वेअर. म्हणून मी जर असं म्हटलं बट दिस के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. तर हे एक्सप्रेशन आणखीन एका फॉर्म मध्ये म्हणजे काय येईल, हे हाफ के मीन्स काय बेटा, एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर असं सुद्धा येऊ शकतं. लक्षात घ्या बेटा. ठीक आहे. चला, तुमच्या लक्षात आलं पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची. आता तुम्हाला असे अनेक फॉर्म मध्ये लिहिता येईल बेटा. ओमेगाला काय लिहिता येते, 2π/t लिहू शकतो आपण. मग त्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता येईल, पण आपण डिफरंट फॉर्म मध्ये नंतर एक्सप्रेस करू. सध्याला आपल्याला आता पोटेन्शियल एनर्जी काढली, हा पहिला भाग झाला. चला, दुसऱ्या भागामध्ये काढायची आपल्याला कायनेटिक एनर्जी. सो टू फाइंड कायनेटिक एनर्जी म्हणू आपण. कायनेटिक एनर्जी कशी फाइंड करायची बेटा, बघा आता. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी ऑफ दिस पार्टिकल ई के इज गिवन बाय हाफ एम इंटू व्ही चा स्क्वेअर. बट बेटा व्ही ची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती, आपण गेले 5-6 व्हिडिओ झाले हेच काम करत आहे. वेलोसिटी कशी काढायची, डिस्प्लेसमेंट कसं काढायचं, ऍक्सलरेशन कसं काढायचं. तर व्ही काय असतंय, ओमेगा अंडर रूट दिस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग व्ही चा स्क्वेअर काय होईल बेटा, हा होईल ओमेगा स्क्वेअर, हे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग ही व्ही ची जी काही व्हॅल्यू असेल बेटा ती मी इथं पुट करतो आणि मला असं एक्सप्रेशन मिळेल, इट इज गिवन बाय हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. ही कायनेटिक एनर्जी झाली बेटा. ठीक आहे. चला, कायनेटिक एनर्जी तर काढली, तिला आणखीन एका फॉर्म मध्ये लिहिता येईल. काय, एम ओमेगा स्क्वेअर मीन्स काय, के लिहिता येईल. बट मी असं म्हणतो इथं पुढे बघा, बट दिस एम ओमेगा स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज के. ओके. चला, मी याच्यात पुट केलं तर मला असं मिळालं की ई के इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस एक्सप्रेशन गिव्स द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. बघा, फर्स्ट पार्ट मध्ये आपण काढली पोटेन्शियल एनर्जी, ती या दोन फॉर्म मध्ये लिहिली. इथं काढली कायनेटिक एनर्जी, हे दोन फॉर्म झाले. बेटा तुला कळालं आता काय राहिली, टोटल एनर्जी. हा तिसरा भाग आहे आपला. म्हणून मी असं म्हणतो आता टू फाइंड टीई, टोटल एनर्जी फाइंड करायची बेटा. कशाने मिळेल, टोटल एनर्जी इज डिनोटेड बाय ए अँड इट इज गिवन बाय ईपी प्लस ई के. म्हणजे काय, पी मीन्स पोटेन्शियल एनर्जी, के मीन्स कायनेटिक एनर्जी. चल बेटा, मी याच्या व्हॅल्यूज पुट करतो. काय येईल सांग, E इज इक्वल टू ईपी मीन्स, ईपी कुठं काढली बेटा, इथं काढली. काय होती, हाफ के एक्स स्क्वेअर, हे प्लस कायनेटिक एनर्जी मीन्स काय, इथं काढली हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग बेटा याला सिम्प्लिफाय केलं तर तुला कळालंय काय कॉमन निघू शकतंय, हाफ के. काय शिल्लक राहिले इथं, एक्स स्क्वेअर प्लस इथला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हियर एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, प्लस आणि मायनस आहे. सो टोटल एनर्जी इज गिवन बाय हाफ के ए चा स्क्वेअर असा झाला. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. बेटा आता बघशील इथं या के ला आणखीन काय लिहू शकतो आपण, एम ओमेगा स्क्वेअर. बट के इज इक्वल टू काय असतं, एम ओमेगा स्क्वेअर. सो दिस इक्वेशन बिकम्स ई इज इक्वल टू हाफ के मीन्स एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. हा दुसरा फॉर्म झाला. आता हे आवश्यक होते म्हणून बेटा मी हे दोन दोन फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं. पोटेन्शियल एनर्जीचे दोन फॉर्म, कायनेटिक एनर्जीचे दोन फॉर्म आणि टोटल एनर्जीचे दोन फॉर्म झाले. ठीक आहे. हे काढलं मी एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. बट ह्याला अनेक फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येतं बेटा. कसं, ओमेगाला 2π/t किंवा 2πn लिहिता येऊ शकतं. परत ह्या एक्स ला काय लिहिता येईल, ए साइन ओमेगा टी किंवा ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं सुद्धा लिहिता येईल. पण तुम्हाला हे एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी काढा म्हटले, कमीत कमी इथपर्यंत या आणि पुन्हा एक्सप्रेस करा. ह्या ओमेगाच्या एक्सच्या या डिफरंट व्हॅल्यूज आपल्याला एक्सप्रेस करता आले पाहिजे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला कधी कधी म्हणतात ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी, तर हे एवढं काढायचंय. कधी फक्त पोटेन्शियल एनर्जी काढा म्हणतात, इथपर्यंतच या. कधी कायनेटिक एनर्जी काढा म्हटले तर एवढंच काढून द्या. टोटल एनर्जी काढा म्हटल्यास मात्र या दोन्ही एनर्जी काढा लागते. कधी कधी खूप चांगला क्वेश्चन विचारतात बेटा, काय
शो दॅट म्हणते तो का काय टोटल एनर्जी इज प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, किंवा शो दॅट असं म्हणते ई इज प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर, किंवा शो दॅट म्हणते ई इज प्रोपोर्शनल टू एम असं विचारते, किंवा शो दॅट म्हणते ई इज प्रोपोर्शनल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. ह्या सगळ्यांचं उत्तर एकाच मॉडिफिकेशन मध्ये लपलंय बेटा. कोणता? थोडं वाढवा पुढं. ओमेगा काय असते 2π/t, म्हणजे याचा अर्थ ओमेगा स्क्वेअर ला काय लिहिता येईल बेटा 4π² मग हे जर मी याच्यात पुट केलं बेटा काय येईल हाफ m. ओमेगा स्क्वेअर मीन्स काय 4π² इंटू a स्क्वेअर असं आलं. त्याच्यामध्ये बघा मग हे सगळेच फॉर्म याच्यामध्ये आले होता. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड असेल, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियडचा स्क्वेअर. आता फक्त हा n वाला नाही तर तुम्ही या टी स्क्वेअरला काय लिहू शकता n स्क्वेअर, म्हणजे हा फॉर्म असा सुद्धा लिहिता आला असता. हे 2 न कॅन्सल झाले असते 2m² n स्क्वेअर a स्क्वेअर. मग हे असं लिहिलं तरी चालतं बेटा. ठीक आहे. मग बघा तुम्हाला हे तरी विचारतील नाही तर हे तरी विचारतील. अशी आपण टोटल एनर्जी एक्सप्रेस केली या डिफरंट फॉर्म्स मध्ये. ठीक आहे. तर हे झालं बेटा एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आता काय करायचं बेटा आपल्याला ह्या सगळ्याला डिफरंट फॉर्म्स आपल्याला स्टडी करायचे. पुन्हा कोणाचे या पोटेन्शियल एनर्जीचे, कायनेटिक एनर्जीचे आणि टोटल एनर्जीचे. तर बघू आपण ह्या एनर्जीज डिफरंट फॉर्म्स मध्ये आपल्याला कशा कशा मांडता येऊ शकतात. एक फॉर्म मी काढून दाखवतोय, बाकीचे तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. बघा आपण पहिल्यांदा काढली होती पोटेन्शियल एनर्जी, त्याला डिफरंट फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा प्रयत्न करू आपण. बघा कशी होती पोटेन्शियल एनर्जी. पहिला फॉर्म तर हा होता हाफ kx², किंवा k म्हणजेच काय होता m⍵² इंटू x² असं लिहिता येऊ शकतंय. ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकता बेटा आता ह्या x ची व्हॅल्यू पुट करू शकता, ओमेगा ची व्हॅल्यू पुट करू शकता. मग मी पहिल्यांदा काय काढायला लागलो लक्षात ठेवा इन टर्म्स ऑफ कशाच्या फॉर्म मध्ये काढू आपण डिस्प्लेसमेंट x च्या फॉर्म मध्ये. तर असंच आहे x = a sin. हा कोणता फॉर्म आहे इन टर्म्स ऑफ x = a sin ωt प्लस फाय याच्या फॉर्म मध्ये काढायचं ठरलं तर काय लिहिता येईल तर बघा ह्याचा x चा स्क्वेअर कसा लिहिता येत असते आपल्याला a² sin² ωt प्लस फाय असं लिहिता येईल. चला ते इथं पुट केलं तर कसं येईल दिस पोटेन्शियल एनर्जी = हाफ k. x चा स्क्वेअर म्हणजे काय बेटा a² sin² ωt प्लस फाय. आणि याच्यात पुट केलं तर काय येईल दुसरा फॉर्म हाफ k म्हणजे काय m⍵² a² sin² ωt प्लस फाय. आणि बेटा इथं नीट लक्ष देशील ω² आणि a² कोण येते मॅक्सिमम वेलोसिटी, म्हणजे याला असं सुद्धा लिहिता येतं हे m हा भाग कोण आहे Vmax आहे. हा Vmax चा स्क्वेअर इंटू sin² ωt प्लस फाय असं सुद्धा लिहिता येतं बेटा. ठीक आहे. हे पोटेन्शियल एनर्जीचे डिफरंट फॉर्म झाले. कशाच्या डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये. चला हा पहिला फॉर्म आपण तयार केला बेटा. ठीक आहे का. आणखीन कशाचे येऊ शकतं बेटा हे टाइम पिरियडच्या, फ्रिक्वेन्सीच्या. म्हणजे मी याच्यातच ओमेगाच्या व्हॅल्यूज पुट केल्या. बघा मी याला जर काय केलं ओमेगाला 2π/t असं लिहिलं तर हाफ m इंटू ω² म्हणजे काय येईल 4π² इंटू हा a² इंटू हे sin² ωt प्लस फाय असं लिहिता येईल. आणखीन बेटा याला कसं लिहिता येईल याला हे 2 न 4 कॅन्सल होतील तर हे असेल 2m इंटू π² हे a² sin² ωt प्लस फाय असं येईल. आणि ह्याला डिवायडेड बाय काय ते t² घालवायचं म्हणलं तर इथं n येईल 2m π² n² a² sin² ωt प्लस फाय. तर एवढ्या अशा डिफरंट फॉर्म मध्ये आपल्याला काय आणता आणू शकते बेटा हे पोटेन्शियल एनर्जी आणता येते. तर हे दोन मेन फॉर्म होते पोटेन्शियल एनर्जीचे. तर डिफरंट फॉर्म मध्ये आपण अशी एक्सप्रेस केली. MCQ साठी लागतं बेटा दुसरं काही कारण नाही. तर ही पोटेन्शियल एनर्जीचा एक फॉर्म, दोन फॉर्म, पुन्हा हे 3 4 5 6 7 अशा 7 डिफरंट फॉर्म मध्ये आपल्याला हे पोटेन्शियल एनर्जी काढता येऊ शकते, ज्याला आपण काय म्हणतो EP म्हणतो. मग MCQ मध्ये काही पण ऑप्शन देऊ शकतात. तर तुला त्याच्यासाठी हे माहिती असावं बेटा. चला आता काय काढू आपण कायनेटिक एनर्जी काढू आपण. कायनेटिक एनर्जी कशी होती बेटा EK = याचा हाफ k काय होतं
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा हाफ मी याला असं लिहितो दिस ई के इज इक्वल टू हाफ के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय होतं बेटा हे हाफ के म्हणजे काय एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा त्याचा मेन फॉर्म आहे. बघा आता याला डिफरंट फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल सगळं याच्यासारखंच. तिथं तुम्हाला फक्त कुणाची व्हॅल्यू पुट करायची होती एक्स ची. इथं मात्र काय लागणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणून मी एकदा इथं लिहून ठेवतो बट एक्स इज इक्वल टू काय असतंय ए साइन ओमेगा टी प्लस फाय बेटा. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू सांगायलोय ह्या ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ची कशी येईल. देअरफॉर दिस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कसा येईल बेटा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय असं असेल. ठीक आहे. चला ओमेगा टी प्लस फाय असं आलं तर याच्यातून मी ए स्क्वेअर कॉमन काढू शकतो बेटा. काय राहील ए स्क्वेअर कॉमन काढला तर 1 मायनस साइन स्क्वेअर दिस ओमेगा टी प्लस फाय असं आलं आणि यालाच असं लिहिता येऊ शकतं ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर काय लिहिता येईल ओमेगा टी प्लस फाय कारण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. तर ही कुणाची व्हॅल्यू पुट करता येते बेटा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चे. मग मी ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर मला दोन एक्सप्रेशन कशा मिळतील बेटा ई के इज इक्वल टू बघ हे कसं लिहिता येईल हाफ हे के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय हा एक फॉर्म झाला. याच्यात पुट केली तर काय हाफ एम हा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. बेटा याच्यात ओमेगाला 2 पाय बाय टी लिहिलं किंवा याला काय लिहिलं इथं सारखं होती तर व्ही मॅक्स लिहिलं तर काय लिहिता येईल हाफ एम हे काय आले हे व्ही मॅक्स चा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. इथं सारखं टाइम पिरियडच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर काय हा फॉर्म जर लिहायचा घेतला तर 2m इंटू पाय स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. बघा इथं साइन होते आणि इथं कॉस होते डिवायडेड बाय टी स्क्वेअर आणि हा शेवटचा फॉर्म लिहायचा म्हटलं कसा येईल 2m इंटू पाय स्क्वेअर ए स्क्वेअर एन स्क्वेअर हे कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय असं येईल. तर हे झाले बेटा डिफरंट फॉर्म्स ऑफ द कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीचे टोटल एनर्जीचे किती फॉर्म होते बेटा. टोटल एनर्जी आपल्याला कशी होती डिफरंट फॉर्म मध्ये ओके तर टोटल एनर्जी ई होती हाफ के ए चा स्क्वेअर. याला फार तर काय लिहिता येईल के म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. या ओमेगाला काय लिहिता येईल बेटा हे एम इंटू काय होतंय 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर म्हणजे त्याला असं लिहिता येईल 2m पाय स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि हा टी वर घेतला तर असेल 2m पाय स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर ही टोटल एनर्जी झाली. तुम्ही म्हणताल आता सर आम्हाला काहीच कळालं नाही. बेटा बिलकुल नवीन काही काम केलं नाही आपण. पूर्वीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत फक्त त्या त्याच्यात पुट केल्या. मेन एक्सप्रेशन आपलं मगाशीच होतं कोणतं एनर्जीचं. ते एक्सप्रेशन काढलं की हे भाग आपला अतिशय सोपा आहे. मग कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी डिफरंट फॉर्म्स कायनेटिक एनर्जी डिफरंट फॉर्म्स टोटल एनर्जी डिफरंट फॉर्म्स. ठीक आहे आलं लक्षात तुझ्या. चला आता बेटा आपल्याला ह्या एनर्जीच्या काही स्पेशल केसेस पाहिजे. स्पेशल केसेस म्हणजे कशा आहेत बेटा बघा. आता स्पेशल केसेस म्हणजे आपल्याला बघायचंय मीन पोझिशनला कशी असतात पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी. टोटल एनर्जी तर काय कुठे जातो मी हाफ के ए स्क्वेअर असणार आहे म्हणून आपल्याला स्पेशल केसेस ऑफ एनर्जी बघायच्यात. आता बघा हे कशा असतात ते स्पेशल केसेस म्हणून आपण या एनर्जीच्या कशा कशा काढायच्यात बघा. पहिल्यांदा मी असं करतोय का केस फर्स्ट पहिली केस स्टडी करायची बेटा आपल्याला कुठली काढायच्यात ऍट मीन पोझिशन. आपल्याला बघायचंय मीन पोझिशनला कोणती कोणती कायनेटिक एनर्जी कशी असते आणि पोटेन्शियल एनर्जी कशी असते. त्याच्यामध्ये ए लिहितो मी काय काढू आपण पहिल्यांदा के ई. मीन पोझिशनला के ई काय असतंय बेटा मीन पोझिशन साठी एक्स किती घ्यायचा 0 घ्यायचा. मग झाली आपली कंडिशन संपली. बघा कायनेटिक एनर्जी काय असते बेटा हाफ के इंटू काय होती ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. किती आली बेटा एक्स जर 0 केला इथं काय हाफ के हे ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर म्हणजे किती येईल हा ई के इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर आणि पुन्हा एवढी येईल रे टोटल एनर्जी एवढी येईल
म्हणजे कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला कशी असते मॅक्सिमम. का मॅक्सिमम असेल बेटा, गेल्या 5-6 व्हिडिओ मध्ये पाहिले आपण मीन पोझिशनला वेलॉसिटी मॅक्सिमम असते आणि जिथे वेलॉसिटी मॅक्सिमम तिथं कायनेटिक एनर्जी सुद्धा मॅक्सिमम असते. कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युलाच काय बेटा, E इज इक्वल टू हाफ mv². करेक्ट. मग चला मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती, हाफ ka² एवढी आली. म्हणजे पुन्हा एवढी बेटा टोटल एनर्जी एवढी, म्हणजे कशी मॅक्सिमम. बघू आता मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी कशी असते बेटा. पोटेन्शियल एनर्जी काय होती, ई पे. कसं आलं, हाफ kx². चला मीन पोझिशनला x किती घ्यायचा आहे, 0. सो हाफ k इंटू 0². म्हणजे काय आलं, EP इज इक्वल टू 0. 0 झाली म्हणजे बेटा कशी झाली मिनिमम. तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे, एक्स्ट्रीमला कशी, मीनला कशी वगैरे वगैरे. तर असं काढलं आपण, हे मीन पोझिशनची केस पाहिली. समराइज करा बेटा, काय कळालं तुम्हाला. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी हाफ ka² एवढी येते. कशी आणली, तर एक्स ला काय पुट केलं, 0 पुट केलं. तर पोटेन्शियल एनर्जी किती झाली, 0. मग तुम्हाला थेअरीचा एमसीक्यू विचारू शकतात. ॲट मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम which is equal to its total energy. Okay, and at mean position potential energy is 0 means काय minimum. पाठ ठेवा, मीन ला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, पोटेन्शियल एनर्जी 0. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, पोटेन्शियल एनर्जी 0. चला ही केस फर्स्ट झाली. मी आता दुसऱ्या केस कडे जातो बेटा. कोणती केस घ्यायची आता मला, बघा केस सेकंड. कुठली काढायची मला, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. मला एक्स्ट्रीम पोझिशनला जायचंय आता बेटा. एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं की एक्स किती घेणार तुम्ही, +or-1. करेक्ट. का घेणार हा, कारण एक्स्ट्रीमला गेला की डिस्प्लेसमेंट कुणा एवढं होतंय, इक्वल टू एम्प्लिट्यूड. सो वी विल सिलेक्ट दिस x इज इक्वल टू +or-a असेल. मग बघा याच्यासारखंच काढू आता ए नंबर. काय काढू, कायनेटिक एनर्जी. बघा कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ ka² - x². मग बघा बेटा आता x ला जर a पुट केलं तर काय लिहितं, हाफ k this a² - a². So it will become 0. So kinetic energy means काय, ek. असं काढू आपण. कायनेटिक एनर्जी झाली 0. 0 झाली म्हणजे काय बेटा, मिनिमम. विचार करा आता, एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 का झाली, का एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी किती असते, 0. म्हणून कायनेटिक एनर्जी 0. ठीक आहे. चला आता पुढे कोणती काढू आपण, पोटेन्शियल एनर्जी काढू. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोण आहे बेटा, EP. काय असते, हाफ kx². कसं येईल, हाफ k, x ची व्हॅल्यू किती घ्यायची, a² घ्यायची. पुन्हा एवढी आली बेटा, ही टोटल एनर्जी एवढी आली. म्हणजे कशी झाली, मॅक्सिमम. मग बघा बरोबर इथल्याच्या उलट झालं बेटा. एक्स्ट्रीम पोझिशनला कसे, कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. मॅक्सिमम का म्हणतो, कारण ती जास्तीत जास्त पुन्हा एवढी येईल, टोटल एनर्जी एवढी येईल. तर टोटल एनर्जी एवढी आली म्हणून मॅक्सिमम झाली. ठीक आहे. चला मीन ला कसं असते कळालं, एक्स्ट्रीम ला कशी असते एनर्जी कळाली. मग आता आपल्याला लक्षात घ्यायचंय त्या दोन्हीवरून काय कळलं, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे आणि पुन्हा एवढी इथे इक्वल टू टोटल एनर्जी. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे टोकाला किती असते, तर कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम म्हणजे पुन्हा एवढी बेटा, टोटल एनर्जी एवढी. मग बघा मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0, एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0. आता आणखीन एक केस थर्ड पाहिजे बेटा आपल्याला. ही केस अतिशय इंटरेस्टिंग आहे, याच्याकडे लक्ष द्या. ही केस काय सांगते, इफ असं म्हणते, जर EP इज इक्वल टू EK असेल तर याचा अर्थ काय रे, काय म्हणायचं, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जर इक्वल असतील तर काय करायचं. सोडून बघू आपण काय ते का, काय म्हणणे त्यांचं, EP इज इक्वल टू EK असं असेल तर काय, EP काय होते बेटा, हाफ k, पोटेन्शियल एनर्जी असते x² आणि EK असते हाफ k. काय असेल हे, a² - x². दिस हाफ k गेट कॅन्सल. वी विल गेट दिस x² इज इक्वल टू a² - x². हा x इकडे येईल बेटा, काय येईल, 2x² इज इक्वल टू a². x² इज इक्वल टू a² अपॉन 2. सो x इज इक्वल टू +or-a अपॉन √2. याचा मिनिंग काढणं अतिशय महत्वाचं आहे बेटा. काय काय कंडिशन दिली, जर पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी पार्टिकलच्या इक्वल असतील तर पार्टिकल किती डिस्टन्स वर असते, मीन पोझिशन पासून +or-a अपॉन √2 वर असते. प्लस म्हणजे कुठे गेला,
राईटला आणि मायनस म्हणजे कुठे गेला लेफ्टला गेला बेटा. ठीक आहे. मग बघा तुम्हाला काय कळालं, पहिल्या केसनं मेन पोझिशनच्या एनर्जी काढल्या, आपल्याला कळालं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम म्हणजे पुन्हा एवढी, टोटल एनर्जी एवढी, तिथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. याच्या उलट एक्स्ट्रीमला आहे बेटा, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे पुन्हा एवढी, टोटल एनर्जी एवढी आणि कायनेटिक एनर्जी मात्र 0 आहे. आणि दोन्हीच्या मधात म्हणजे कुणाच्या मेन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या कुठंतरी एखाद्या पॉइंटला म्हणजे काय x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a/√2 एवढ्या डिस्टन्स वरती काय असते, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इक्वल असतात. कसं कळालं म्हणतात, तर आपण इमॅजिन केलं दोन इक्वल असतील तर पार्टिकल एक मेन पोझिशन पासून किती डिस्टन्स वर आहे, किती आला a/√2 प्लस ऑर मायनस, प्लस म्हणजे राईटला आणि मायनस म्हणजे लेफ्टला. चला बेटा आता आजचं शेवटचं काम काय, या तिन्ही केसेसचा यूज करून आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. कुणाचा, एनर्जी आणि पोझिशनचा. एनर्जी आणि पोझिशनचा ग्राफ म्हणजे कसा काढतोय बेटा, तुम्ही नीट लक्ष द्या. इथं मी असा छोटासा ग्राफ काढतो, हा एनर्जी आणि पोझिशन आहे. हा अत्यंत महत्वाचा ग्राफ आहे. तुम्हाला विचारू शकतात बघा, समजा ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन ही लेफ्ट आहे, याला मी प्लस ए म्हणतो, याला मायनस ए म्हणतो, हा ओरिजिन झाला. चला बेटा आता हे सर्व बसवायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. मी कसं बसवतोय बघा, आता याच्यामध्ये बसवताना काय म्हणतोय ते, आता मी कायनेटिक एनर्जीचा ग्राफ काढतो. कायनेटिक एनर्जी कुठं मॅक्सिमम आहे, मीनला, म्हणजे मीनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे एवढी असं समजू, आणि एक्स्ट्रीमला 0 आहे. तर कायनेटिक एनर्जीचा ग्राफ बेटा असा या टाईपनं असायला पाहिजे. ठीक आहे. आता याच्या उलट पोटेन्शियल एनर्जीचा असेल बेटा. कसं असेल पोटेन्शियल एनर्जी, काय सांगते, कुठं मॅक्सिमम आहे एक्स्ट्रीमला आणि मिनिमम कुठं आहे मीनला. म्हणजे मीनला ही मेन पोझिशन आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आणि एक्स्ट्रीमला मॅक्सिमम म्हणजे याच्या बरोबरीने इकडं असेल बेटा, ही झाली पोटेन्शियल एनर्जी. तर त्याचा ग्राफ असा या टाईपचा असेल. तर तुम्हाला सांगता आला पाहिजे हा कुणाचा आहे, कायनेटिक एनर्जीचा, हा कुणाचा आहे, पोटेन्शियल एनर्जीचा. आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे बेटा, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे इथल्या आणि इथल्या पॉइंटला काय सांगते, हे आपण आता घेतलेली तिसरी केस आहे, तिथे काय असते, EP इज इक्वल टू EK असते. आणि आपण बघितलं हे किती अंतरावर होते, मेन पोझिशन पासून इकडे खाली मी जर परपेंडिक्युलर टाकले बेटा, तर हे डिस्टन्स एवढं, हे डिस्टन्स किती येते मायनस a/√2 आणि हे सुद्धा a/√2, हे प्लस असेल आणि हे मायनस असेल. हे एवढं डिस्टन्स काढलं इथलं. तर ठीक आहे, कुठून, हा इथून इथपर्यंतचा भाग आणि हा इथून इथपर्यंतचा भाग. अनेक MCQ बेटा या ग्राफ मधून आणि या कंडिशन वरून तुम्हाला तोंडी निघणार आहे. ठीक आहे, येते का तुमच्या लक्षात. तर बघा ह्या केसेस अत्यंत इम्पॉर्टंट होत्या. कुणाच्या, एनर्जीच्या. आपण काढलं मीनला कायनेटिकला कशी, मीनला कशी, एक्स्ट्रीमला कशी, आणि ही इंटरमिडिएट पोझिशन घेतली. बघा बेटा जिथं इथं ग्राफ इंटरसेक्ट होईल तो जो पॉइंट आहे तो सांगते ह्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल आहे. तेव्हा मी इथं काढून दाखवला एरो, हे दोन्ही पॉइंट सांगते EP इज इक्वल टू EK, म्हणून तिथं डिस्प्लेसमेंट काय असते, प्लस ऑर मायनस a/, काय असते, √2, जे की मी इथं दाखवलं. प्लस म्हणजे इकडलं अंतर आणि मायनस म्हणजे इकडलं अंतर. म्हणजे एवढ्या अंतरावर दोन्ही बाजूला, इकडून एवढ्या अंतराला आणि इकडून एवढ्या अंतराला, या दोन्ही डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा असतात बेटा, इक्वल असतात. येते लक्षात तुमच्या. तर याला नीट लक्षात ठेवा, कारण उद्यापासून आपल्याला पुन्हा MCQ सोडवायचे बेटा ह्या सगळ्या एनर्जीवरचे.